नमस्कार, मी भीमराव खडाळे पाटील, BKP 24 मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आणि आपण पाहताय BKP म्हणजेच भीमराव खडाळे पाटील ऑफिशियली. तर आज आपण चर्चा घेऊन आलोय बघा मित्रांनो, की एकनाथ शिंदे हे खरंच रडणारे नेतृत्व झाले का लढणारं होतं. म्हणजे कधी काळी हे लढणारं नेतृत्व आज रडणारं नेतृत्व झालंय का काय, अशा आता शंका उपस्थित झालेल्या आहेत. सगळ्यांना तो प्रश्न पडलेला आहे की एकनाथ शिंदे यांना शिवसेनेचा अध्यक्ष केलं गेलेलं आहे. शिवसेना म्हणजे वाघाची डरकाळी असं दाखवलं जातं, की म्हणजे शिवसेना म्हणजे एखादा जर पुढं आडवं बोलण्याच्या अगोदर त्याच्या कानफाडात मारणारा माणूस म्हणजे शिवसैनिक असं म्हटलं जातं. आज तेच शिवसैनिक काहीसे शिळे होऊन बसलेत का, म्हणजे लढणाऱ्या ऐवजी रडणारे झालेत का. आता सगळ्या बाजूनी टीका होऊ लागलेली आहे की बाबा हे रडणारं नेतृत्व राहिलेलं आहे. म्हणजे लढणारं जे होतं, आम्ही म्हणत होतो की बाबा लढणारा माणूस आहे, तर तो लढणारा माणूस राहिलेला नाही, हा रडणारा माणूस झालेला आहे. म्हणजे सगळे लोक टीका, म्हणजे काही झालं की ते उठसूट अमित शहाच्या तिथं जायचं, पाया पडायचं. एक कट्टर शिवसैनिक हा फक्त आणि फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या पाया पडायचा आणि तिथंच न्याय व्हायचा. बाळासाहेब ठाकरे कधीही दिल्लीला गेले नाहीत, दिल्लीश्वरांच्या मुजरा कधीच केली नाही. उलट दिल्लीश्वर मातोश्रीवरती यायचे भेटायला बाळासाहेब ठाकरेंना. आता एकनाथ शिंदेचं असं काय होतंय का हे देखील बघणं गरजेचं आहे. तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय. तर चला, सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये रोज नवनवीन अशा घटना घडतायत मित्रांनो. 2022 साली एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांचा मातोश्रीवरचा धनुष्यबाण घेऊन जवळपास 45 आमदार गुवाहाटीला नेले आणि त्या गुवाहाटीवरूनच काही मागण्या ठेवल्या. उद्धव ठाकरे हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांना पाय उतार व्हावं लागलं. तो सगळा आपण ड्रामा ऍक्शन सगळं पाहिलेलं आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री निवास सोडत असताना काय झालं, कसं झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे सगळे आमदार कसे टेबलावरती उड्या मारत होते, नाचत होते, त्या लॉजिंग वरती काय काय झालं हे सगळ्या बातम्या आल्या. माघारी आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे आमदार एकनाथ शिंदे माघारी आल्यानंतर त्यांना साहजिकच महाराष्ट्र राज्याचं मुख्यमंत्री केलं भारतीय जनता पक्षानं आणि शिवसेनेचं अध्यक्ष बनवलं. जे जे शिवसैनिक उद्धव ठाकरेकडे होते ते सगळे शिवसैनिक फोडण्याचं काम देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेने केलं. जेवढे पक्षामध्ये घेता येतील तेवढे पक्षामध्ये घेतले. त्यांच्यावरती अक्षरशः गुन्हे दाखल करून म्हणा किंवा पोलिसाचा दाब देऊन म्हणा, अशा सगळ्या प्रकारे त्यांना पक्षामध्ये घेतलं गेलं. आमदार खासदार सगळे फोडण्यात आले. तरी देखील लोकसभेला उद्धव ठाकरेंचे 9 खासदार निवडून आले, एकनाथ शिंदेचे 7 निवडून आले आणि सर्वात जास्त फटका हा भारतीय जनता पक्षाला बसला. भारतीय जनता पक्षाचे 6-7 खासदार निवडून आले. म्हणजे जे पेरलं ते उगवलं गेलं. पुन्हा विधानसभेला साहजिकच आता लोक म्हणतात की मत चोरी झाली, पेट्या हे झाल्या ते झाल्या. वस्तुस्थिती तशी काहीशी असू बी शकते. आणि त्यावेळी मात्र उद्धव ठाकरे गटाचे 20 आले, शरद पवार गटाचे 10 आले, काँग्रेसचे 14 आले आणि एकनाथ शिंदेचे 57 आले, अजितदादाचे 41 आले, भाजपचे 132 आमदार निवडून आले. एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं 4-5 महिन्यातच. आणि पुन्हा एकनाथ शिंदेंना वाटलं की आपल्याला मुख्यमंत्री केलं जाईल, परंतु एकनाथ शिंदेंना डावललं गेलं आणि भारतीय जनता पक्षानं साहजिकच देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री केलं गेलं. तेव्हापासून एकनाथ शिंदे हे नाराज राहिले आणि तेव्हापासून देवेंद्र फडणवीस विरुद्ध एकनाथ शिंदे हा वाद सुरू झाला. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी जे जे निर्णय घेतले होते ते निर्णय सपशेल फेल ठरवले गेले. म्हणजे त्या निर्णयाची काही अंमलबजावणी केली गेली नाही, ते निर्णय सगळे फेल ठरवले गेले देवेंद्र फडणवीसांकडून. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचे जे जे मंत्रिमंडळामध्ये मंत्री आहेत, आमदार आहेत, या सगळ्यांच्या चौकशा लावल्या गेल्या. सगळ्यांच्या विरोधामध्ये षडयंत्र रचली गेली. ती प्रत्येकाला भ्रष्टाचारामध्ये गुंतवलं गेलंय. की जसं रामदास कदम यांचे चिरंजीव योगेश कदम हे गृहराज्यमंत्री आहेत आणि त्यांचा डान्स बार आहे. पुन्हा त्यांनी
गुन्हेगारांना बाहेर परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट काढून दिले, असे अनेक त्यांची प्रकरणं बाहेर काढली. त्यामध्ये शिंदे शाना पुरती बदनाम झाली आणि एकनाथ शिंदे यांना पुरतं हैराण करून सोडलेलं आहे. आता सुद्धा एकनाथ शिंदे यांचे माजी आमदार 4 माजी आमदार भाजपनं पक्षामध्ये घेतले. तसंच एकनाथ शिंदे यांच्या आमदारांच्या विरोधात जे जे उमेदवार पडले ते सगळेच्या सगळे भारतीय जनता पक्षामध्ये घेतले गेले आणि एकनाथ शिंदे यांना शह देण्याचं काम सुरू झालं. म्हणजे एकनाथ शिंदे यांना एकंदरीत बाजू करण्याचं काम चालू झालेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये सुद्धा एकनाथ शिंदे गटाचे अनेक लोक भारतीय जनता पक्षामध्ये घेतले गेलेले आहेत. म्हणजे एकनाथ शिंदेची नाकाबंदी ही ठाणे जिल्ह्यातच करायला सुरुवात केलेली आहे. ज्या ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचं मोठं प्राबल्य मानलं जातं त्यात ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांना अडवून ठेवण्याचं काम भाजपनं केलेलं आहे सध्या. आणि यामुळे आता एकनाथ शिंदे हे प्रचंड असे नाराज झालेले आहेत आणि नाराज होऊन ते दिल्लीला जातात, कधी शेतामध्ये जातात, साताऱ्याच्या त्यांच्या नरेगावाला. तर काहीच बघा, परवा दिवशी ते दिल्लीला गेले, अमित शहाला भेटले. साहेब, माझी माणसं फोडायला लागलेली आहेत, माझी सगळी माणसं फोडून तुमच्या भाजपमध्ये गेलेली आहेत. तुमचे जे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी फार मोठ्या पैशाचा वापर करून माझी बरीच माणसं फोडलेली आहेत आणि भाजपमध्ये नेलेली आहेत. अशी काहीशी चर्चा झाली. 15-20 मिनिटं अमित शहानं ती ऐकून घेतली असेल आणि परत यांना महाराष्ट्रातल्या लोकांना सांगितलं असेल की बाबानो, काय नाही, आपलं हाय असं चालू राहू द्या, आपल्याला हे दोन्ही संपवून टाकायचे. त्यातच अमित शहा यांची जी सभा झाली मुंबईमध्ये, जो कार्यक्रम होता त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असं सांगितलं की आम्हाला आता कुबड्याची गरज नाही. कुबड्या म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचा जो टेको आहे, या टेकोची गरज नाही. जवळपास 132 आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहेत आणि सत्ता स्थापन करायला फक्त 15 आमदारांची गरज आहे. त्याच्यामुळं ह्या कोणाचीही गरज नाही. एकनाथ शिंदे यांचा जवळपास 38 आमदारांचा गट फोडून भारतीय जनता पक्षामध्ये जाण्याच्या तयारीत आहे, तो म्हणजे उदय सामंत यांच्या नेतृत्वात. यामुळे एकनाथ शिंदे हे फार व्यथित झालेले आहेत, एकनाथ शिंदे हे नाराज झालेले आहेत आणि त्यांनी आपली नाराजगी अनेक वेळा बोलून दाखवली. देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांचं कसलंही भाष्य नाही, बोलणं सुद्धा बंद केलेलं आहे. कार्यक्रमाला गेले तर एकमेकाकडे पाठ करून उभे राहतात, परंतु बोलणं टाळतात. याचाच अर्थ असा आहे की एकनाथ शिंदे यांचा आता काम संपलेलं आहे. एकनाथ शिंदे यांना यांच्याकडून भाजपला जेवढा फायदा करून घ्यायचा होता तेवढा फायदा झाला. जसं की बाबा, भारतीय जनता पक्षाच्या कमळामध्ये लपलेल्या माणसाचा सगळा रस काढून घेतला जातो आणि त्याला पुन्हा बाहेर फेकून दिला जातो. अशीच काहीशी परिस्थिती एकनाथ शिंदे साहेब यांच्या बाबतीत झालेली आपल्याला दिसते. आणि आता एकनाथ शिंदे यांचा भाजपला काहीही फायदा नाही. त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांचा पक्ष फोडण्याचं काम सध्या जोरात सुरू आहे आणि एकनाथ शिंदे किती जरी नाराज झाले तरी भाजप हे थांबवणार नाही, असंच काहीच दिसते. एकंदरीत उदय सामंत यांचा गट तयार करून तो भारतीय जनता पक्षामध्ये सामील होईल आणि एकनाथ शिंदे यांना बाजूला केलं जाईल, असंच काहीसं चित्र आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव काळे पाटील, BKP 24 मराठी, इंदापूर, पुणे.